सरकार आणि भारत केंद्र सरकारने मुलींच्या लग्नाच्या वयाची अट 21 वर्ष केली आहे. तरी पण छोट्या छोट्या गावांमध्ये लोकांच्या गुंतलेल्या विचारांमुळे आणि काही रूढी परंपरांमुळे लहान मुलींची लग्न लवकर लावली जातात. असं म्हणतात मुलगी म्हणजे दुसऱ्याचं ओझं जे एक बाप 20-21 वर्ष पाळतो. मात्र हा विचार आपण केला पाहिजे. एका मुलीचा बालविवाह करून आपण तिचं आयुष्य थांबवत आहोत आणि यासाठीच आम्ही हे पुढील बालविवाह विरोधी पटनाट्य सादर करत आहोत. धन्यवाद. मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो आपल्या शाळेतली 7वी इयत्तेतली विद्यार्थिनी गौरी गायकवाड, तिचा पहिला नंबर आला. तिला खूप चांगले मार्क पडलेत आणि ती आता तिचं आयुष्य पुढे असं शिकून ती खूप मोठी होईल. तरी मी निकमताई, मुख्याध्यापिका निकमताई यांना विनंती करतो की तिचा सत्कार करावा. कॉंग्रॅच्युलेशन गौरी. अशीच प्रगती करत राहा आणि अशीच मोठी होत राहा आणि शाळेचं नाव, आमचं नाव आणि तुझ्या आई वडिलांचं नाव असंच मोठं कर. थँक्यू मॅम. शेतात खूप काम होतं पण खूप थकून आलोय. आता घरी जाऊन जेवण पाणी करून घेऊया. जा ते जरा थोडं बाजूला पाणी आणा आमच्या दोघांना पहिल्यांदा. हे बघा ना बाबा, बघा मी पहिली आली वर्गात. अगं ते ठेव बाजूला. जा स्वयंपाकाचं बघ. लहान बहिणी स्वयंपाक कर. जा मदत कर तिला स्वयंपाकाला. पहिला नंबर काढलास की गौरी. उद्या येताना ना तुझ्या आवडीचं चॉकलेट घेऊन येते तुला. होय. कसं बसं तुझं शिक्षण पार पडलं. आता उद्यापासून तू हर्षीचा आणि सार्थकचा अभ्यास घ्यायला चालू कर बरं का. का? मी 8वीला जाणार ना शाळेत. आता पुढे शिकून काय करणार आहेस? उद्यापासून घराला कामाला लाग. आता 3-4 महिन्यात तुझा स्थळ बघून ना तुझं लग्न उरकून टाकूया आपण. अरे असं नको ना करू ग. सांग ना भावाला तू. मला शिकायचंय का पुढं? शिकून काय करणार काय आहेस तू पुढे? घरी राहा. आता शिकून मोठं थोडी होणार आहे. आई नको ना असं करू. तात्यांशी सांग ना तू. नाही तसं नाही होणार. उद्यापासून आहे ना कामाला लाग करायचा आणि कांदा चिरून दे मला. फोडणी द्यायची. हर्षे, सार्थक, गौरी लवकर या जेवायला. जेवण तयार आहे. ओ तुम्ही पण बसा जेवायला. आलो आता पाणी घेऊन. गौरी किती वेळा आवाज द्यायचा का? 10 आवाज देऊन सुद्धा अजून आली नाहीस तू. हो तसं काही नाही. तुला पुढे शिकायचं माहिती नाही म्हटलं म्हणून तोंड पाडून बसली. शिकवले मोठी कलेक्टर होणार कशी पण. आपल्या घरात कोण चौथीच्या पुढे शिकले नाही. 7वी शिकवली की आता बास की. बरोबर आहे. मी काय म्हणते, माझ्या बहिणीच्या जावयाचा मुलगा आहे. 10वी झाली आहे त्याची. आता शिपाई म्हणून कामाला आहे कारखान्यात. 8,000 महिन्याचा पगार आहे त्याला. दिसायला पण बरं आहे. विचारू का काय? पापा विचारूनच पाय. करून टाकू एकदाचं लग्न. तशी बी लंगडी आहे. करून टाकू, लवकर करून टाकू म्हणजे लवकर होऊन जाईल लग्न तिचं. इकडे जरा बस जेवायला बस.
तिचा बाप आहे गावचा सरपंच, गावाला जेवण घालतो अख्ख्या तो. आपल्याकडून नाही होणार जास्त शिकणं. जा आता काम कर. पैसे नाही लागणार की बाबा, मला स्कॉलरशिप भेटली त्याने शिकते ना. नाही नाही, आता ह्या दोघांच्या अभ्यासाकडे लक्ष दे. आणि ह्यांचं बघ आता, तुझं आता लग्न उडकून टाकणार आम्ही. चला जेवून घ्या, बसा. गौरी, जातो आम्ही कामाला. घरातली सगळी भांडी घासून ठेव आणि कपडे धुवून ठेव. आणि ते दोघांना जेवायलाही घाल बरं का. येतो आम्ही. गौरी गौरी, ए चल ना खेळायला. तू जा, मला काम आहेत खूप. काय कामानंतर कर ना, चल ना खेळायला प्लीज. माझी आई ओरडेल का मला. तू जा, तू घे. मी एवढं झालं की आवरून येते. बरं ठीक आहे, तुझं आवरून झाल्यावर ये मग. दोन महिन्यानंतर. गौरी, अगं कुठे आहेस तू? शाळेत पण येत नाहीस, काय झालं तुला? आज लग्न आहे. काय लग्न? आपण यानंतर भेटू की नाही हे माहित नाही, पण आपल्या शाळेत तू काढायचा पहिला नंबर माझ्या नंतर. ए नाही बाबा, तू शाळेत नसेल तर मी तरी काय करू? तू लग्न करते ना, मग मी माझ्या बाबांना पण सांगते माझं पण लग्न करून टाका. वेडी आहेस का तू? तुला शिकायला भेटते. पण असं नको करूस ना, जा तू. माझी आई बोलवते मला, उशीर होईल. बाय, जा. बाबा बाबा बाबा, बोल बोल, काय म्हणतेस बाळा? माझं पण लग्न करून टाका ना. का असं काय झालंय तुला अचानक? अहो माझी मैत्रीण ती गौरी, हा हा, तिचं पण ती आतीचं आज लग्न आहे. तीच गौरी, ती गंगारामची मुलगी ना? हो, आतीचं लग्न आहे. माझं मग करून टाका ना. तिचं लग्न? हो. अरे काय त्या गंगारामचं डोकं बिकं फिरलं की काय? मुलगी 16 वर्षाची पण झाली नाही, लगेच लग्न करायला निघालास? बरं थांब जरा. ठीक आहे, तू बघ तुझं, मी बघतो जरा माझं. हा हा, मी आले. मी जरा आमच्या त्या सरांना फोन लावतो आणि त्यांना सांगतो की ते मुलीला त्यांना लग्न वगैरे करण्यासाठी मी प्रयत्न करतो थांबवण्याचा. 1 मिनिट, मी फोन लावतो सरांना. हॅलो देवकते सर. हा सर, सर बोला ना हो सर. सर. हा सर. अच्छा, इथं पण देवकते सर आहे का? माहिती नव्हतं सर. हा. हॅलो बोला अच्छा सर. देवकते सर. हा. अहो ती मुलगी नव्हती का, तिचा पहिला नंबर यायचा कायम? अच्छा अच्छा, ती गायकवाड मुलगी. हो यस यस सर. तिच्या वडिलांनी, ते गंगाराम आहेत का तिचे वडील, तिच्या वडिलांनी तिचं लग्न ठरवलंय. आपल्याला अर्जंटमध्ये गणपतीच्या माळावर गणपतीचं मंदिर आहे की नाही, हा, हा, हा. तिथे जायचंय. तुम्ही लवकर या. सर सर लगेच आलो. आपल्याला हे खरं चुकीचं या, आहे, या. आपण लगेच हे करू. आहे तो. आता यानंतर मी लगेच पोलीस पाटलांना पण फोन करतो आणि सगळी मंडळी गोळा करून मला पहिले तिथं जायला लागेल. पोलीस पाटीलचा नंबर काढायला लय उशीर लागू राहिला. हॅलो नमस्कार. हा मी सरपंच बोलतोय. पोलीस पाटील साहेब, तुम्हाला एक सांगायचं होतं. आपल्या गावातील एक तो गंगाराम नाही का? अहो ते गंगाराम एक जरा थोडंसं चुकीचं काम करतोय. तर मी या सरपंच या नात्याने तुम्हाला फोन केला की आपल्याला सगळ्यांना मिळून तो लग्न ती करतोय त्या मुलीचं. हो, ती खूप हुशार मुलगी आहेस, परंतु तो गंगाराम तिचं लग्न करतोयस. आपल्याला सगळ्यांना मिळून काही करून, मी सरपंच या नात्याने, तुम्ही पोलीस पाटील आणि आपण गावकऱ्यांचा सर्वांच्या सहकार्याने हा आपल्याला बालविवाह कुठल्या पद्धतीनं थांबवायचा म्हणजे थांबवायचा आहे. या तुम्ही लवकर या, गणपतीच्या माळावर या. ते माळावर गणपतीचं मंदिर आहे की नाही, तिथं या, लवकर या सगळे. हा या लवकर या. येऊ का? चला चल ये चला ट्र चला लग्नाला. नवरा मुलीचे मामा, नवरा मुलीचे नवरदेव मुलाचे मामा, नवरा नवरीला लगेच मंडपात घेऊन यायची तलती करावी. चला चला चला. अक्षता अरे यार, की शादी है. प्रकार मला चालणार नाही काय.
ए आशीर्वाद करा, 2 जण या तुला पुढे, 2 जण या, 2 जण या, 2 जण या. हा याईला घटिकारा गंधवरा कोर्यात सदा मंगलम सुगलग्न सावधान. अरे 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 काय चाललंय इथं? काय चाललंय हे गंगाराम? कुठेच गंगाराम, काय चाललंय तुझं हे? इथं कसं काय म्हणजे तुम्ही काय अचानक चालवलंय? अरे काय लग्न लावतोस? त्या मुलीचं वय काय? तू करतोस काय? तिचं वय कसं आहे? खेळण्याचं वय आहे, शिक्षण घेण्याचं वय आहे, काय तू करतोस? तिचं लग्न काय लावतोस तू? का अचानक? अरे तू पैसे माझ्याकडनं बिये भरण्यासाठी घेतले, म्हटलं की माझ्या शेतामध्ये बी वापरायचं आहे, मला ट्रॅक्टरला पैसे द्यायचे वगैरे वगैरे, त्यासाठी पैसे घेतले आणि त्या पैसे घेऊन तू असं काम करतोयस? हे काय तू शोधतेस का? सर सांगा. गंगाराम, तुला कायदा माहिती आहे का? सर्वोच्च न्यायालयाचा कायदा काय आहे? मुलीचं वय 18 आणि मुलाचं वय 21. आता तेही जुना कायदा झालेला आहे तो. अरे आजकाल मुली बघ 25-26 वर्षी लग्न करतात, स्वतःच्या पायावर उभे राहतात, IAS होतात, कलेक्टर होतात, आणि तुला काय वाटतं का नाही आपल्या मुलीचं लग्न एवढ्या लवकर करतोस तू? हे बिलकुल चुकीचं आहे. गंगाराम, अरे तुझी मुलगी इतकी हुशार आहे, शाळेत पहिली आली ती, शाळेत पहिली. आणि हुशारीचं तर सोड, पण एवढ्या लहान वयात पोरीचं लग्न करतोस होय तू? अजून तर ती बालिकाच आहे, तो तर बालविवाह झाला. हो, लग्नाचा मुहूर्त निघत चाललाय. घ्या मा पटकन. काय नेमकं काय झालंय हो गंगाराम साहेब? ब्राह्मण काका, तुम्हाला हे पटतंय का? तुमची स्वतःची मुलगी तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी चांगल्या शिक्षणासाठी पाठवली आणि एक गरीब शेतकऱ्याच्या मुलीला तुम्ही लग्न लावते 16 वर्षामध्ये, आणि तुम्ही उलट समजून सांगायचं, तुम्ही म्हणते मुहूर्त निघून चाललाय. अहो सरपंच सर, माफ करा. ए गंगाराम, असं चालतंय? असं लग्न नव्हतं लावायला पाहिजे तू बाबा. नाही, हे चुकीचं आहे. माफ करा सर, हे माफ करा. तुम्ही आता अगोदर सांगायला पाहिजे होतं ब्राह्मण काका. तुम्ही उलट शहाणे सोरते माणसं आहे. गंगाराम ताई, लक्षात ठेवा, आपली पोर सोन्यासारखी आहे, तिला पुढे शिकून द्या. पण ती तुमच्या उद्या सगळं तुमच्या पाय हे करणार आहे. लक्ष ती तुमच्याकडे देणार आहे, मुलगी असो किंवा मुलगा. पण ही मुलगी नक्कीच एवढी हुशार आहे आणि मला खूप बरं वाटेल की तुम्ही हे लग्न म्हणून टाका. ऐका, मी या गावचा सरपंच आहे, या नात्याने बोलतो, आणि गावकरी मंडळी पण आहे, आणि तुम्ही असं चुकीचं काम करताय. तू काय करतोय? शिक्षण काय झालं बाळा तुझं? काय म्हणून करतोस काम? पण तू हाताखाली आहे आणि मुली काय रे गंगाराम? तू लग्न करून करतोय आणि अशा शिपाया किंवा अशा हाताखाली काम करणाऱ्या मुलाशी तुझ्या 16 वर्षाच्या मुलीचं लग्न लावतोय. एकतर पहिला चुकतोय तू, तिचं वय पण पूर्ण नाही झालं, लग्न करतोयस. आणि नंतर तो मुलगा काय बघितला तू? काहीतरी उच्च शिक्षित किंवा नोकरी किंवा चांगलं प्रगतशील शेतकरी पाहिजे, असं तरी बघ ना बाळा तू. नाही, असं नाही. हेला कायदा कानून असतो, आम्हाला बी पोर कळायला लागतं. आम्ही आता पोलिसांना बोलवतो आणि ते काय कायदेशीर ते करतील. 1 मिनिट थांबा, मी फोन करतो पोलिसांना. हॅलो पोलीस पाटील, तुम्ही कुठे आहे? हा, तुमचं सहकार्य लावेल आम्हाला. तुम्ही अर्जंट PSI साहेबांना फोन करा आणि काय कायदेशीर आपण यांच्यावर कारवाई करू, का की यानंतर असे बालविवाह झाले नाही पाहिजे. हे आपलं काम आहे. सरपंच या नात्याने माझं काम आहे, पोलीस पाटील या नात्याने तुमचं काम आहे, मुख्याध्यापिका आहे, इथं सर पण आहेत. त्यामुळे तुम्ही लवकर त्या पोलिसांना फोन करून बोलून घ्या. मी आहे गंगाराम. नाही माफ करा. नाही सर नाही. बघा पोलीस पाटील, आता जशी गंगारामची जी चुकी आहे तशी मुलाकडच्यांची पण चुकी आहे. त्याचं पण वय काय आहे? त्याचं पण वय खूप कमी आहे. दोघांना 8 टाका, त्यांनाही टाका, त्यांच्या आई वडिलांना नाही टाका. काय रे, काय झालं? तुम्हाला पण अक्कल नाही का हो? काय कळत नाही? किती वेळ त्याचं शिपाई कामाला आहे तो, तर शिकला तर किती मोठा होईल तो. चुकलं खरंच चुकलं. आणि काय गंगाराम, तुला कळत नाही? आजकाल पोरी सगळ्या करतात आणि तू काय पोरीला बालविवाह करून देतोय? नाही
माफ करा, मी असं परत चूक नाही करणार. मी माझ्या पुरलं शिकविल, आता माझ्या रक्ताचं पाणी करील, पण ते मी आता शिकविल, मोठे अधिकारी बनविल. माफ करा, इतक्या वेळ काय डोकं कुठं गेलं होतं तुझं? माफ करा. मला वाटलं पोरगी ओझ आहे म्हणून मी त्या नादात अडकलो होतो. माफ करा. लास्ट वॉर्निंग देऊन सोडते, परत केलं ना जेल मध्ये चला बघ. नाही होणार, नाही होणार. सोडा कॉन्स्टेबल. सॉरी. ऐका, हे आता आपल्या सगळ्यांच्या सावधगिरीमुळे हा बालविवाह होणार होता. हे गाव सर आणि मुख्याध्यापिका, मी सरपंच, पोलीस पाटील, PSI या सगळ्यांच्या गावकऱ्यांच्या साथीनं हा लग्न सोहळा आता मोडला. तेव्हा मुलगा पण, बाळा तू पण उच्च शिक्षित हो, चांगली नोकरी कर किंवा चांगला प्रगतशील शेतकरी हो. बाळा तू पण शिक्षण हो, कारण आपल्या देशाची राष्ट्रपती एक महिला आहे, देशाची कलेक्टर आहे. आपल्या राज्यामध्ये कलेक्टर सुद्धा, तहसीलदार, अनेक उच्च पदावर महिला बसलेल्या आहेत. तर या बालविवाह जर रोखला आपण, तर हे असे उच्च पद आपल्याला बघायला भेटणार नाही. जे कमी वयात असेल ते लग्न होऊन ते आपला प्रपंच करतील. तर आता हा लग्न सोहळा मोडला. तुम्ही जे आनंद लुटणार होते लग्न लावायच्या अगोदर, तो आनंद आता लुटू शकता तुम्ही, आणि तुम्ही नाचू शकता. अरे लग्न मोडले पण नाचके.